आता मुंबईत 2017च्या निवडणुकीत सगळेच पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. कोणीही युती किंवा आघाडी केली नव्हती. पण यंदाची निवडणूक विशेष होणार आहे, कारण या निवडणुकीत मुंबईत मनसे आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेस आणि सपा एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण भाजप आणि शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दादा गट एकत्र निवडणूक लढवणार आहेत. शरद पवार आणि ठाकरेंमध्ये राऊत मुख्य दुवा आहेत आणि त्यांच्याकडून सातत्याने एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तर मनसे आणि शिवसेना एकत्र येण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे. पण काँग्रेस नेत्यांनी युती न करण्याचा सूर अडवलाय, तर सपानेही तीच भूमिका घेतली आहे. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सुमित आपल्याबरोबर आहेत. सुमितकडे आपण जाऊयात. सुमित, येणाऱ्या महापालिका निवडणुकीकडे म्हणजे राज्यातल्या एकूणच सगळ्यांचंच लक्ष आहे, पण मुंबई महापालिका कोणाची याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. जनतेचा कौल येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण मुद्दा असा आहे की आता कोण कोणासोबत येतंय, काय एकूण लक्षात येत आहे? देशाची आर्थिक राजधानी आणि सगळ्या आशियातली सगळ्यात मोठी आर्थिक राजधानी किंवा ही एक अर्थव्यवस्था मुंबईची आहे आणि म्हणून या मुंबईवर भगवा फडकवा व्हावा असं शिवसेनेला वाटतं. तसं प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्याकडेच आता मुंबई महानगरपालिका यावी आणि म्हणूनच प्रत्येक जण प्रयत्न करतोय. 2017ची निवडणूक जी पाहिली आपण, त्यामध्ये प्रत्येक पक्षानं वेगळी निवडणूक लढवली आणि त्यामधले आलेले निकाल हे शिवसेनेसाठी तितकेसे चांगले नव्हते. कारण फक्त 84 जागा शिवसेनेला मिळाल्या आणि त्या व्यतिरिक्त भाजपला 82 जागा. पण भाजपनं थेट महापौर न बसवता आपण चौकीदार म्हणून काम करू असं म्हटलेलं होतं. पण यंदाची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये 3 वर्षांचा खंड मध्ये पडलेला आहे आणि 3 वर्षांनंतर या निवडणुका होत आहेत, जेव्हा की ही महानगरपालिका विसर्जित झालेली होती. आणि म्हणूनच आता या 3 वर्षांनंतर गणित बदललेली आहेत. म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना अशा दोन वेगवेगळ्या पक्ष झाले, स्थापन झाले आणि त्यानंतर याच्यातले 39 नगरसेवक जे ठाकरेंकडे होते ते आता शिंदेकडे गेलेले आहेत. दुसरं म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आलेले आहेत. त्यांची एकत्रितरित्या ही युती मुंबईमध्ये होण्याची शक्यता आहे किंवा तसे सध्या संकेत दिले जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन पक्ष एकत्र येतात. म्हणजे ठाकरे बंधू एकत्र याव्याशी ज्यांची इच्छा होती त्या मराठी जनांसाठी हा चांगला मुद्दा आहे. पण जरी हे दोन भाऊ एकत्र आले असले तरी पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर 7 नगरसेवक हे मनसेचे आलेले होते. त्यातले फक्त 6 जण ठाकरेंकडे गेले आणि 1 नगरसेवक उरलेला होता. तर आता ठाकरेंकडे केवळ ह्या 49 जेव्हा नगरसेवक निघून गेलेले आहेत तेव्हा आता उरलेले नगरसेवक खूप कमी आहेत. या दोघांनी एकत्र आल्यानंतर किती त्याचा फायदा होईल हा वादाचा प्रश्न आहे. दुसरा आणखी एक महत्वाचं, सपानं वेगळी भूमिका घेतली आहे. सपा अबू आझमींनी स्पष्ट केलंय की आम्ही आता प्रादेशिक पक्षांबरोबर राहणार नाही आणि काँग्रेसनं देखील तशीच भाई जगतापांनी प्रतिक्रिया दिली. पण भाई जगतापांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांना काउंटर केलं ते वर्षा गायकवाडांनी. पण वर्षा गायकवाड असं म्हणाला नाहीत की मी शिवसेनेबरोबर आम्ही युती करू किंवा युतीचा निर्णय आम्ही घेऊ. त्यांनी फक्त एवढं सांगितलं हा सगळा निर्णय दिल्लीमधून होईल. त्यामुळे हे दोन्ही पक्ष कदाचित सपा आणि काँग्रेस एकत्रित निवडणुका लढवतील, कारण दोघांची विचारसरणी एकच आहे किंवा दोघांचा मुद्दा एकच आहे. त्यामुळे 3 पक्ष वेगवेगळे आपल्याला दिसतील. एमआयएम एक वेगळा मुद्दा आहे. एमआयएमच्या या 6 जागा निवडून आलेल्या होत्या. एमआयएम वेगळ्या झाल्या. त्यामुळे आता आपल्याकडे 3 वेगवेगळे पक्ष असतील, ज्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे आणि राष्ट्रवादी पवार गट. तर दुसऱ्या बाजूला आता सत्तेमध्ये जे राज्य सरकारमध्ये आहेत ते 3 पक्ष एकत्र येतील आणि दुसऱ्या बाजूला सपा आणि काँग्रेस हे एकत्र निवडणुका लढवतील आणि एमआयएमचा वेगळा गट असेल. त्यामुळे ही चौरंगी लढत आपल्याला मुंबईत पाहायला मिळेल. पण याच्यामध्ये आणखी महत्वाचे मुद्दे आहेत, म्हणजे कुठे कोणत्या पक्षाचं किती प्राबल्य आहे. कारण पश्चिमेचा जो सगळा भाग आहे त्या पश्चिमेमध्ये 100 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा 50 पेक्षा अधिक येतील त्यांचा मुंबईमध्ये महापौर बसणार आहे. आणि पश्चिमेचा जर भाग आपण पाहिला, भाजपचं वर्चस्व आता वाढत चाललेलं आहे. पण सुमित, या सगळ्या याच्यामध्ये जर महायुती विरुद्ध दोन्ही ठाकरे बंधू असं जर काही घडलं तर काय चित्र नेमकं असू शकतं, याबद्दल काय अंदाज व्यक्त केले जातात? म्हणजे याचा नेमका फायदा कोणाला होईल, तोटा कोणाला होईल? खरं तर आतापर्यंत गेल्या 3 वर्षामध्ये जेव्हा सरकार नाहीये महानगरपालिकेमध्ये कोणाचंही, आणि अशा वेळेला राज्य सरकारमध्ये ज्या ज्या लोकांनी किंवा युतीमध्ये जे समावेश झाले किंवा जे लोक आधी इतर पक्षांमध्ये होते आणि त्यानंतर त्यांनी आता प्रवेश केलेले आहेत त्यांना निधी मिळतोय किंवा त्यांच्या मतदारसंघांमधली कामं होत आहेत. कारण भाजपचे आता सध्याचे मुंबईचे आपले उपनगरांमधले किंवा मुंबई शहरामधले जे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून त्या विभागांमध्ये कामं केली जात आहेत. ही कामं लोकांपर्यंत पोहोचतात किंवा पोहोचवली जात आहेत. त्यामुळे त्यांचं प्राबल्य अधिक नक्कीच आहे. दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंचं जरी आपण म्हटलं तरी दक्षिण मुंबईमध्ये नाही, मात्र दक्षिण मध्य मुंबईमध्ये, त्याचबरोबर ईशान्येच्या काही भागांमध्ये आणि दहिसर वगैरे त्या परिसरामध्ये या ठिकाणी ठाकरे बंधूंचं वर्चस्व आहे किंवा तिथे मराठी मतदारांचा टक्का अधिक आहे. पण उरलेल्या मतदारसंघांमध्ये मराठीचा टक्का तेवढा राहिलेला नाहीये. तिथे उत्तर भारतीय, गुजराती आणि इतर मतदारांची संख्या वाढलेली आहे.
अशामध्ये या मतदारांना आकर्षित करणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला ठाकरे बंधूंनी सध्या मराठीचा मुद्दा घेतलाय. मराठीसाठी आपण एकत्र आलेलो आहोत, मराठीसाठी आपण लढत करण्याची त्यांनी भूमिका घेतली आहे. बरोबर. त्यामुळे ही चुरशीची लढत असणार आहे, कारण मराठी विरुद्ध अमराठी हा मुद्दा मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिक चर्चेला असेल. या सगळ्यामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं जरी त्यांच्यामध्ये एंट्री घेतली तरी त्यांना फायदा फक्त राष्ट्रवादीचा होणार आहे. याचा फायदा ठाकरे बंधूंना कितपत होईल ही साशंकता आहे, कारण बरं. मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं तितकंसं प्राबल्य नाहीये. प्राबल्य तर नाहीये, त्यांच्या बरोबर. नगरसेवक मी या चर्चेत सहभागी करून घेतोय टाइम्स महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचरेकर. राजेशजी, तशी सोर्सेसकडनं आपल्याकडे आलेली माहिती किंवा एकूणच बऱ्याच वेळेस गप्पांमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतात, ज्या मला तुमच्याकडनं कायम जाणून घेता येतात. पण आज मला थेट प्रश्न विचारायचा आहे. ज्यावेळेस या सगळ्या महापालिका निवडणुकीकडे, म्हणजे राज्यातल्या महापालिका निवडणुका म्हणजे संबंध राज्यात आहेतच, पण मुंबई महापालिका खास करून कोण फायद्यात दिसतंय, कोण तोट्यात जाऊ शकतं, काय नेमकं घडू शकतं? नाही विशाल, जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही या राज्याच्या राजकारणासाठी सगळ्यात कळीचा मुद्दा असणार आहे. कारण आपल्या काही उद्योजक मित्रांसाठी किंवा भाजपच्या केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांसाठी मुंबईचे मायने हे खूप आहेत आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका कोणत्याही परिस्थितीत भाजपला आता जिंकायची आहे. पण ते जिंकताना एकट्या भाजपला ते शक्य आहे का? तर त्याचं उत्तर या क्षणाला आपण नाही असं देऊ शकतो. त्यांना शिंदेची गरज आहे का? तर शिंदेची गरज आहे. याचं कारण असं आहे, शिंदेकडे आता एकूण 104 असे लोक झालेले आहेत की जे कधी ना कधी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक झालेले आहेत. पण त्यातल्या किती लोकांना निवडणुकांची तिकीट मिळणार आहेत हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की 44 जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये अशा आहेत की जिथे उत्तर भारतीय मतांचा खूप मोठा पगडा असणार आहे. त्याचप्रमाणे जैन, गुजराती आणि मारवाडी मतदारांचा जर आपण विचार केला तर हे मतदार नेमके कोणाच्या बाजूने जाणार हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. मग अशा वेळेला जर भाजपला असं वाटलं की एकटे आम्हीच ही निवडणूक जिंकू तर ते त्यांना शक्य नाहीये, हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी किती प्रामाणिकपणे जर साथ दिली तर भाजप ही निवडणूक जिंकू शकेल, हे तितकंच महत्वाचं आहे. पण त्याच वेळेला जर समजा ही निवडणूक एका वेगळ्या पद्धतीत लढून ज्या वेळेला मागच्या वेळेला जसं घडलं होतं, काही उमेदवार पाडले गेले होते, काही उमेदवार पडले होते, मग या सगळ्याचा मुंबईतल्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. आणि जर आपण इतर आजूबाजूच्या महानगरपालिकांचा विचार केला तर तिथे पनवेलमध्ये गेलं तर तिथे प्रशांत ठाकूर हेवी वेट आहेत, ठाण्यामध्ये गेलं तर एकनाथ शिंदे हेवी वेट आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये गेलं तर तिथे श्रीकांत शिंदेचा बोलबाला आहे, आणि मग भिवंडीमध्ये गेलं तर तिकडे सपा आणि काँग्रेस आहे. तर या सगळ्या गोष्टींचा ज्या वेळेला आपण विचार करू, मीरा भाईंदरमध्ये भाजप जोरात आहे, या सगळ्यांचा जर विचार केला एमएमआरडी रिजन मधला, तर त्या एमएमआरडी रिजन मधलं यशापयश हे वेगळं आहे आणि त्याच्या समोर मुंबईचं यश वेगळं आहे. ही इथे गोष्ट आपल्याला नमूद करायला हवी, कारण भाजपचा जीव आता मुंबई महानगरपालिकेमध्ये अडकलेला आहे. कारण त्यांना जो उद्धव ठाकरे फॅक्टर संपवायचा आहे, ठाकरे ब्रँड संपवायचा आहे, याच्यासाठी त्यांना मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यात येणं गरजेचं आहे. राजेश, मी पुन्हा एकदा आपल्याकडे येणार आहे. मी आपल्याला पुढे विचारतो किंवा मला विचारायचं की दोस्तीत कुस्ती होऊ शकते का, म्हणजे